तू चांद है किसी और की तुझे तू किती गोड आहेस ग. चाट मग तूप लावून तिला. असं करतात का? मालकी रे तुझी. रवींद्र जेवायला चल. अगं सुन बाई, नवऱ्याला नावाने हाका नसती मारायची. यु यु हो मॅडम मॅडम इकडे 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 इकडे. आम्ही तुम्हाला एवढी साईट दिली तरी पण हॉर्न का मारला? हळू हळू हळू. ए दादा काय रे, काय झालं हिला? अरे काय नाही, हिच्या मेंदूला मार लागलाय. ए पुरी स्टँड लागलाय स्टँड. कंपनीवाल्यांनी लावून दिले. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आजी काय बघता, उचलायला तरी हात तरी द्या. कंपनीवाले येतील तुला उचलायला, आंघोळ करतात. काय उचलाय? एक्सक्यूज मी, आयला हिच्या मेकअप मध्ये सगळं घरदार जाईल. सर तुमचा नेमका काय प्रश्न आहे? पोरींना जर विचारलं तर त्या म्हणतात आम्हाला बॉयफ्रेंड आहे, आणि पोरांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही सिंगल आहेत. मग नेमकं पोरी पटवतोय कोण बा? ए कोमल, काय झाले? काय बे तुझा? अगं एवढं काय झालं रडायला? सांग ना काय झाले. अबे किती वर्षापासून आम्ही स्नॅपवर इंस्टावर बोलतो अबे. आज आम्ही समोरासमोर गेलो तर त्यानं मला डायरेक्ट बघून ताईच म्हणला बे. कसलं नशीब खराब आहे ना माझा. अगं नशीब खराब नाही का तुझा, तो फड खराब आहे. रुको जरा सबर करो. हो मॅडम इकडे. ठीक आहे 100 रुपये. माझी चप्पल पुसा. किती? 100 रुपये. हा हे घे 1000 रुपये. माझा सँडल चाप करू दे. पैसा ही पैसा होगा. येऊ का? टेक्नॉलॉजी मला तर बिझनेस म्हणतात भैया. आईला पण दादा पोरी एवढे फिट पॅन्टी कशी घालतात काय माहिती. काय रे बाबा काय आलं? मी घातली तर काढतानी आतली चड्डी बी निघायची. किती बीएफ आहे तुझं? एक पण नाही. काय मिळतं खोटं बोलून? अजून एक बीएफ. माझ्याकडे जर का पैसे असते ना, मी तुला खरंच पळवून नेलं असतं. तुझ्याकडे पैसे असते ना, मी स्वतः झाले असते. राहुल मी खूप गरीब आहे. तरी पण मला तू आवडतेस. पण तुझ्या आधी माझा बॉयफ्रेंड होता. तरी पण मला तू आवडतेस. पण मी छोट्या छोट्या गोष्टीवर ना भांडण करते. तरी पण मला तू आवडतेस. पण माझ्या घरचे तुला ऍक्सेप्ट नाही करणार. तरी पण मला तू आवडतेस. पण माझ्या बाबांचं बिअर शॉप आहे. म्हणून तर तू मला आवडतेस. बेवड्या. ऐक की, तू माझ्यावर चहासारखं प्रेम कर, नाही बिस्किट सारखं बुडालो तर मग बोल. तू पण माझ्यावर तंबाखू सारखं प्रेम कर. नाही तुला चुन्हा लावून गेली तर मला 7 पिढी बसून खाईन इतका पैसा होता माझ्याजवळ, माहित आहे का? मग काय झालं? मी 8व्या पिढीमध्ये आलो जालमाला. मी दलिंदर आहे. ते 7 पिढीनं खाल्ला ना बसून, आता मला भीक मागून खावा लागायला लागलंय. त्यांनी केली आईस, मस्त पैसे उडीले. मी 8व्या पिढीमध्ये जालमाला आलो. बरोबर आहे ते पण. 7 पिढीने खाल्ला बसून. बापरे. 7व्या पिढीतच यायचं ना मग. नाही, थोडा लेट झालो ना मी. काम होतं मला थोडं. असं का? बरोबर. पप्पा आम्ही एकमेकावर खूप प्रेम करतो आणि आम्ही आज पळून जाऊन लग्न केलं. येडा झाला का तू? काय पण कसं बोलतो? समाजाला काय म्हणते, नाते काय म्हणते, नाक कटायला आपली. अरे तुझ्या भरोश्यावर मी 20 लाख रुपयांना थोडे सोनं घेऊन आले होते. आता घरी कशी जाऊ मी? समाजाचं नातेवाईकांचं काय रे, 4 दिवस बोलतील चुपचाप राहतील, पण तू खुश आहे ना, तर मग मी पण खुश आहे. नए वीडियोस देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देना.